काम, क्रोध, मोह, मत्सरापासून मनाला दूर ठेवा. त्याऐवजी आपल्या मनाला नामजपाचा छंद लावा. मनाला गोविंद नामाचा छंद लागला की आनंद तुमच्यापासून दुरावत नाही, असा उपदेश हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजपे यांनी दिला. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आयोजित संतांचे संगती या निरूपण सोहळ्यात त्या बोलत होत्या. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन संघ, कराडे ब्राह्मण संघाच्या वतीनं संतांचे संगती हा निरूपण सोहळा सुरू आहे. त्यामध्ये हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजपे यांनी संत तुकाराम यांचा जीवनप्रवास कथन केला. सुरुवातीला विठ्ठल मूर्तीचं आणि संत तुकारामांच्या प्रतिमेचं डॉक्टर दीपक अंबर्डेकर, राजू मेवेकरी, रजनीकांत गुरगुटे, वैभव मेवेकरी, विश्वनाथ मेवेकरी यांच्या हस्ते पूजन झालं. त्यानंतर रोहिणीताई परांजपे यांनी संत तुकारामांच्या जीवनचरित्राबाबत निरूपण केलं. बोल्होबा आंबिले यांच्यासह त्यांचे पूर्वज सातत्यानं भक्तिमार्गात राहिले. बोल्होबान आणि कनकाईच्या पोटी सावजी, तुकोबा आणि कानोबा या अवतारी पुरुषांचा जन्म झाला. जसं रामानं सागर सेतू बांधला, तसंच तुकारामांनी अभंग सेतू बांधून अज्ञानी जनांना ज्ञानी बनवण्याचं काम केलं. आजच्या तरुणांनी संत साहित्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं परांजपे यांनी सांगितलं. यावेळी श्रीकांत लिमये, प्रसाद भिडे, मिलिंद पावनगडकर, प्रसाद खाडीलकर, किरण धर्माधिकारी, रामचंद्र टोपकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.